आनंदी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की इकडे प्रांजल आनंदीला प्रायश्चित्त करण्यासाठी एक शिक्षा सुनावणार असतो आणि म्हणूनच तो आता इथे समिधाच्या फोटोपुढे तिला उभा करत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला जी काही छाया असते ती आरतीला फोन लावत असते, पण काही केल्या आरती इथे कॉल उचलत नसते. छायाताईंना टेन्शन आलेलं असतं. छायाताई म्हणत असतात की आरतीताईंना काय झालंय. इथे आरतीताईला असायला हवं होतं. आनंदीताईसोबत नेमकं काय होणार आहे याचं म्हणूनच आता छायाताईंना टेन्शन आलेलं असतं. तितक्यातच आता मितालीने छायाताईंना आवाज दिलेला असतो. छायाताई गडबडीतच इथे बाहेर आलेले असतात. आनंदीच्या हाताला धरूनच आता इथे प्रांजलने आनंदीला देवांसमोर उभा केलेलं असतं आणि म्हणत असतो, तुला आता प्रायश्चित्त घ्यायचंय ना, मग हा जळता दिवा आता मी तुझ्या हातावर ठेवणार आहे. असं म्हटल्याबरोबर इकडे छायाताईंना फार टेन्शन आलेलं असतं. मिताली म्हणत असते, छायाताई तोंड काय बघताय, तिच्या हातात तो दिवा ठेवा. असं म्हटल्याबरोबर आता छायाताई घेतात आणि त्या प्लेटसहित तिच्या हातात दिवा येत असतात. तेव्हा मात्र प्रांजल म्हणत असतो, काय चाललंय तुमचं छायाताई, अहो ती प्लेट कशाला ठेवताय, तो अख्खा दिवा तिच्या हातात ठेवा. हे ऐकल्यानंतर तर छायाताईंना फार टेन्शन आलेलं असतं. आता आनंदीताईचं काय होईल, त्यांना कोण वाचवेल असाही ते विचार करत असतात. इकडनं शिल्पा म्हणत असते, अगं छाया कशाची वाट बघतेस, प्रांजल जे बोलत आहे ते अगदी खरं आहे. या घरात शिरणं म्हणजे हातात इस्तव घेण्यासारखं आहे आणि म्हणूनच तिच्या हातात तो जळता दिवा. या आनंदीची ती शिक्षा आहे, तिला ती शिक्षा मिळालीच पाहिजे. असं म्हटल्यानंतर आता छायाताई म्हणत असतात, अहो पण कसं. आनंदी म्हणत असते, छायाताई तो दिवा माझ्या हातात ठेवा. असं म्हटल्यानंतर आता छायाताई हळूच तिच्या हातावर तो दिवा ठेवत असतात. इकडे आनंदीला चटके बसत असतात, कारण की ऑलरेडी तो दिवा गरम झालेला असतो. इकडनं जो काही प्रांजल असतो तो म्हणत असतो, व्हेरी गुड, आता अशीच उभा राहा आणि देवापुढे माफी माग. असं म्हणून आता तो साईटला बसतो. आनंदी देवासमोर माफी मागत असते, देवा मला माफ कर, चुकलं माझं. असं आनंदी देवासमोर उभा राहून कंटिन्यू बोलत असते. इकडे दुसऱ्या बाजूला आरची तो पोशाख इथे बॉक्समध्ये घालत असतात. आबा आलेले असतात. आबा म्हणत असतात, चला रे पोरींनो. तेव्हा आरती म्हणत असते, आबा माझं ऐका ना तुम्ही, आपण नंतर गेलं तर नाही का चालणार, तुम्ही आत्ताच प्रवास करून आलात, मग जाऊया की नंतर. नाहीतर एक काम करा, तो पोशाख माझ्याकडे द्या, मी ऑफिसमध्ये जाणारच आहे उद्या, मी पृथ्वीकडे देऊन टाकते. मग तो आनंदी आणि मालक साहेबांना तो पोशाख देऊन टाकेल. असं म्हटल्याबरोबर आबा म्हणत असतात, काय रे पोरीनो, तुम्ही मला आनंदीला भेटण्यापासून का थांबवताय. असं म्हटल्याबरोबर ह्या दोघी खाली मान घालतात. तेव्हा आबा म्हणत असतात, त्यांच्या घरात भांडण झालं म्हणून म्हणताय ना. आता हे ऐकल्यानंतर ह्या दोघींना धक्काच बसतो. आरची म्हणत असते, आबा म्हणजे तुम्हाला हे सगळं काही आधीच माहीत होतं. त्यावर आबा म्हणत असतात, हे पोरींनो, त्या लिंबाकरांच्या फॅक्टरीमध्ये मी 40 वर्ष कामं केले. त्या घरातल्या प्रत्येक माणसाचा स्वभाव मला चांगलाच माहीत आहे. मला शिर्के सरांनी कॉल केला होता, त्यांनी मला सगळ्या गोष्टी सांगितल्या. तुम्हाला काय वाटलं, तुमचा हा बाप म्हातारा झालाय, तो त्यांच्या लेकीचा जो काही सासरकडनं त्रास होतोय तो सहन करणार नाही. अरे पोरींनो, हा तोच दुर्दैवी बाप आहे ज्याने स्वतःच्या जवान पोराची प्रेत पाहितली. आणखी यापेक्षा मोठं काय पाहणार आहे मी. हे सगळं पाहून माझं हृदय आता दगडासारखं झालंय. मग तुम्हाला वाटलं का माझ्या लेकीचा मी त्रास बघू शकणार नाही. असं म्हटल्याबरोबर आरची आणि आरतीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. दोघे आता आबांना मिठी मारतात. आरती म्हणत असते, आबा खरं सांगू का, हे सगळं काही पाहून आता फार भीती वाटते हो, आनंदीची काळजी वाटते. आबा म्हणत असतात, पोरींनो काळजी करू नका, आपण सगळे मिळून आनंदीला धीर देऊया. सगळ्यात जास्त तिला आपली गरज आहे आणि आपणच जर असं वागायला लागलो, आपणच जर लांब पळायला लागलो तर मग तिने काय करायचं. अरे या घरात माझी दुखरी नस म्हणजे फक्त तुम्ही आहात तिघीजणी पोरींनो. मग तुम्ही जर असं खचून गेलात तर मग या आबाने काय करायचं, तो तुटून जाईन रे आतमधून. असं म्हटल्याबरोबर ह्या दोघींच्याही डोळ्यात पाणी येतं. आता आबांना त्या मिठी मारत असतात. इकडे दुसऱ्या बाजूला मात्र आनंदी प्रायचित्त घेत असते. ती आणखी सुद्धा म्हणत असते, देवा मला माफ कर, चुकलं माझं, असं हातात दिवा घेऊनच म्हणत असते. इकडनं माई आणि बापू आलेले असतात. तेव्हा मात्र समोरचे दृश्य पाहून त्यांच्या तर पायाखालची जमीन सरकलेली. इकडनं बापू म्हणत असतात, प्रांजल हे काय चाललंय सगळं काही. त्यावर प्रांजल म्हणत असतो, अहो बापू शांत व्हा, आपल्या दादाला हिने त्रास दिला ना, मग त्याचंच प्रायचित्त हे करती. असं म्हटल्याबरोबर बापू चिडत असतात. तितक्यातच इकडनं विद्याधर आलेला असतो. विद्याधर प्रांजलचं कौतुक करत असतो, वा प्रांजल वा, खरंच आज तू या काकाचा पुतण्या शोभतोस बरं का.
असं म्हणून हसायला लागत असतो. इकडनं माई म्हणत असतात, अरे प्रांजल थोडी तरी लाज ठेव, हे सगळं काही करताना तुला काहीच कसं वाटत नाही रे. आता बापूसुद्धा म्हणत असतात, हे सगळं काही आत्ताच्या आत्ता बंद करा. मात्र इकडे प्रांजल अजिबातच ऐकायला तयार नसतो. प्रांजल माई आणि बापूकडे जात असतो, म्हणत असतो, माई आणि बापू तुम्ही अजिबात मध्ये पडू नका. त्यावर माई म्हणत असतं, अरे प्रांजल दुसऱ्यांना असा त्रास देऊन काय भेटतं नेमकं, हे सगळं काही करण्याची तुला काय गरज आहे. असं म्हटल्याबरोबर प्रांजल चिडत असतो. प्रांजल म्हणत असतो, माई आणि बापू तुम्हाला माझी काळजी आहे का नाही हे सांगा, आणि तुम्हाला जर काळजी नसेल तर मी आत्ताच्या आत्ता माझ्या जीवाचं काहीतरी करेल. असं म्हणून स्वतःच्या हातात चाकू घेत असतो. इकडनं शिल्पा प्रांजलला जोरात ओरडते, प्रांजल तू मूर्खस का, तुला कळतंय का तू काय करायला लागलास म्हणून. या पोरीसाठी तू स्वतःचा जीव देतोस. अरे या पोरीमुळे आपलं घर अख्खं उद्ध्वस्त झालं. असं म्हटल्याबरोबर हा विद्याधरसुद्धा प्रांजलवर ओरडत असतो. खूप प्रेम असल्यासारखं दाखवत असतं. तो म्हणत असतो, अरे प्रांजल तू जर असं वागलास तर कसं व्हायचं. या आनंदीची तीच शिक्षा आहे. या घरात जे काही वादळ आलं ते फक्त तिच्यामुळे झालेलं आहे. त्यामुळे तू स्वतःला त्रास करून अजिबातच घ्यायचा नाहीस, आणि परत जर असा वागलास तर या काकाचा मेलेला चेहरा तो पाहशील. असं म्हणून विद्याधर आता इथे प्रांजलला स्वतःच्या बाजूने ओढण्याचं काम करत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला पृथ्वी जो असतो तो आबांना भेटायला गेलेला असतो. आबा चहा पित असतात. पृथ्वीला पाहताच पडदेशीन उठून उभा राहतात. आरती म्हणत असते, तू इथे काय करतोय, आनंद तर ठीक आहे ना. असं म्हटल्यानंतर पृथ्वी एकही शब्द न बोलता आबांचा आशीर्वाद घेत असतो. आबा म्हणत असतात, काय झालं छोटे मालक, तुम्ही इतक्या सकाळी सकाळी इथे काय करताय, काय काम काढलं. त्यावर इकडनं जो काही पृथ्वी असतो तो म्हणत असतो, आबा खरं तर मी तुमच्यावर नाराज आहे. असं म्हटल्याबरोबर आता आरती म्हणत असते, तू आबावर का नाराज आहेस आणि काय केलं आहे आबांनी. आता आबा आरतीला शांत करतात आणि म्हणत असतात, छोटे मालक काय तुमच्या मनात ते सगळं स्पष्ट बोला, काही लपवू नका. त्यावर इकडनं पृथ्वी म्हणत, आबा मी आज काहीतरी लपवायला अजिबातच आलेलो नाहीये, मी स्पष्टच बोलणार आहे. तुमच्या नातीने आनंदीने मला आणि माझ्या भावांना फसवलेलं आहे. युगंधर लिंबाळकरांनी आणि त्या आनंदीने लग्न केलेलं आहे. ही गोष्ट घरच्यांनी, त्या दोघांनी आणि एव्हाना तुम्हीसुद्धा आमच्यापासून लपून ठेवलेले आहे, आणि त्यामुळेच मी तुम्हाला विनंती करायला आलेलो आहे. आता इथे पृथ्वीने हात जोडलेले असतात. पृथ्वी म्हणत असतो, आणि त्यासाठीच तुमच्या नातीला तुम्ही सन्मानाने या घरात वापस घेऊन या. असं म्हटल्यानंतर इकडे आनंदीला तर फार राग आलेला असतो. इकडे पृथ्वी म्हणत असतो, मला चांगलंच ठाऊक आहे की युगंधर लिंबाळकर आनंदीला कधीही डिवोर्स देणार नाहीत, आणि त्यामुळेच मी तुम्हाला विनंती करायला आलेलो आहे की तुम्ही तुमच्या नातीला परत या घरात घेऊन या. असंही ते पृथ्वीने म्हटल्याबरोबर इकडनं जे काही आबा असतात ते सुद्धा स्पष्ट शब्दातच पृथ्वीला म्हणत असतात, छोटे मालक झालं का तुमचं बोलून, आता मला बोलून द्या. आता जो काही निर्णय घ्यायचा आहे तो मालक साहेब आणि आनंदी घेतील. मोठ्या सन्मानाने मालक साहेबांनी माझ्या पोरीसोबत लग्न केलेलं आहे, इथून घेऊन गेलेले आहेत, आणि मी मोठ्या विश्वासाने त्यांच्या स्वाधीन केलेला आहे. त्यामुळे मला तुम्ही इथे येऊन सांगायची अजिबातच गरज नाही. जोपर्यंत मालक साहेब स्पष्ट शब्दात मला सांगत नाहीत, जोपर्यंत मालक आनंदीला तिथनं घेऊन येऊन इथे सोडत नाहीत, तोपर्यंत मला असं तुम्ही येऊन ताकीद देण्याची अजिबातच गरज नाही. असंही ते आबांनी स्पष्ट शब्दातच पृथ्वीला सुनावलेलं असतं. पृथ्वी तरी ते आबांच्या चेहऱ्याकडे पाहतच असतो. आबा म्हणत असतात, छोटे मालक साहेब आम्ही गरीब जरी असलो तरीसुद्धा आम्हाला मान सन्मान तेवढाच महत्त्वाचा आहे. आम्हाला आमचे हक्क मागवण्याचा पूर्ण अधिकार आहे, आणि ह्या सर्व गोष्टी आम्हाला मालक साहेबांनी शिकवलेल्या आहेत. त्यामुळे जोपर्यंत मालक साहेब ह्या सर्व गोष्टी स्पष्ट मला येऊन सांगत नाही तोपर्यंत मी असं काही करणार नाही. तुम्ही इथून गेलात तरी चालेल. जेव्हा हे सगळं काही पृथ्वी ऐकतो तेव्हा मात्र पृथ्वीचा पारा चढलेला असतो. पृथ्वी म्हणत असतो, आबा खरं तर मला वाटलं होतं की आमच्या घरात जे काही वादळ निर्माण झाले ते तुम्ही शांत करताल, मात्र तुम्ही जर असं बोलत असाल तर हे वादळ आता कसं शांत करायचं हे माझं मी बघेल, माझ्या पद्धतीने करेल. असं म्हणून पृथ्वी रागातच तिथून निघून गेलेला असतो. आता आबांना असं बोलल्यामुळे आरतीला इथे फार राग येतो. आरती म्हणत असते, माझ्याच घरात येऊन माझ्याच आबांना सुनवतोय हा, असं कसं, थांबायला बघतेच. असं म्हणून ती आता पृथ्वीच्याच मागे धावलेली असते. इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जी काही छाया असते ती फार टेन्शनमध्ये असते. तिला खरं तर आनंदीची ही अवस्था अजिबातच बघवत नसते. ती आरतीला कॉल लावत असते, मात्र आरती काही केल्या कॉल उचलत नसते. खरं तर आरतीचा कॉल सायलेंटवर असतो आणि त्यामुळेच तिला आवाज येत नसतो. इकडे छायाताई मात्र फार टेन्शनमध्ये असतात. त्यांना कळत नसतं हे सगळं काही मी कसं थांबवू आणि मी आरतीताईशी कशी कॉन्टॅक्ट करू याचा छाया विचार करत असते. आता इतक्या वेळेस
वेळेस फोन लावलेला असतो आणि तिच्या मोबाईलची बॅटरीसुद्धा संपलेली असते, मोबाईल बंद पडलेला असतो. इकडे दुसऱ्या बाजूला जी काही आरती असते ती धावतच बाहेर आलेली असते. पृथ्वीला म्हणत असते, तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरी यायची आणि आबांना एवढं सगळं बोलण्याची? अरे तुझ्या छातीत काळीज नावाचा अवयव उरलाय का? तो सुद्धा दगड होऊन बसलाय. जरा तरी स्वतःच्या डोळ्यावरची स्वार्थाची आणि ही गर्वाची पट्टी उघडून बघ. तुझ्या वडिलांनी आनंदीसोबत लग्न केलं म्हणून त्यांना दोषी ठरवून मोकळा झालास. अरे पण जरा असं का केलं त्यांनी याचा तरी शांत बसून विचार करायचा. त्यांनी आनंदीसोबत लग्न केलं ते फक्त आणि फक्त आनंदीची आबरू वाचवण्यासाठी. मग ही साधी गोष्ट तुझ्या डोक्यात शिरली नाही? अरे तुझ्याकडनं ही मला अजिबातच अपेक्षा नव्हती. तू काय समजलंस आनंदीला? आनंदी एखादी बाजारातली वस्तू जी परत घेऊन जा असं सांगायला तू इथे आला होतास? आणि तुमच्या सगळ्यांना जर असंच वागायचं असेल ना तर आनंदी या घरात परत कधीही पाऊल ठेवणार नाही. ती तुमच्याच घरात लिंबाकरांच्या घरातच राहून तिचा हक्क गाजवेल. मग तुला ते आवडो किंवा न आवडो असंही ते आनंदीने स्पष्ट शब्दातच पृथ्वीला सांगितलेलं असतं. आता पृथ्वीची कान उघडणी झाली का नाही हे तर आपल्याला पुढे कळेलच. आनंदी रागातच आतमध्ये आलेली असते. मोबाईल पाहते तर काय, छायाताईचे 4 मिस कॉल. काय झालं असेल म्हणून त्यांना परत कॉल करते. मात्र इथे छायाताईचा कॉल लागत नसतो, कारण इथे छायाताईचा मोबाईल बंद पडलेला असतो. आता इकडे आरती टेन्शनमध्ये आलेली असते. आरती विचार करू लागते की मी आल्यानंतर काही झालं असेल का? आनंदी ठीक तरी असेल ना? मला जायलाच हवं असं म्हणून धावतच तिकडे निघालेली असते. इकडे दुसऱ्या बाजूला आनंदी आणखी देवासमोर तो दिवा घेऊन उभा राहिलेली असते आणि तिचं प्रायश्चित्त ती करत असते. आता इकडे जी काही छाया असते ती माईंना म्हणत असते, माई तुम्ही काहीतरी करा ना, बघा ना आनंदीची काय अवस्था झाली. असं म्हटल्यानंतर माई सगळ्यांनाच ओरडत असतात, मात्र काही केल्या कुणीही ऐकायला तयार नसतं. माई म्हणत असतात, इतके कठोर मनाचे कसे झालात तुम्ही सगळे? या घरात चाललंय तरी काय? माणुसकी आहे का नाही तुमच्यात? अरे काय चाललंय तुमचं? इतके कठोर मनाचे कसे झालात तुम्ही सगळे? अरे पोरांनो तुम्ही तरी ऐका माझं. मात्र कुणीही ऐकायला तयार नसतं. माई म्हणत असतात, माझ्या आनंदीची कुणीतरी मदत करा रे, कुणीतरी तिला ह्या सगळ्यातून वाचवा. असंही ते माईंचं बोलणं सुरू असतं. आनंदीला मात्र ह्या सगळ्या गोष्टीचा आता फार त्रास होऊ लागलेला असतो. तिचा हात दुखू लागलेला असतो. तितक्यातच इकडनं आरती येते. आरती जेव्हा आनंदीची ही अवस्था बघते तेव्हा मात्र तिच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. धावतच आनंदीकडे येत असते. मात्र मिताली आणि प्रांजलनी तिला थांबवलेलं असतं. आरती म्हणत असते, अगं आनंदी काय करतेस तू? तुझा हात भाजेल ना, तो दिवा हातात का घेतलास? आणि तुम्ही सगळेजण असे बघत का राहिलात तिच्याकडे? अगं आनंदी तू तरी माझं ऐक ना, अगं तो दिवा दे ना फेकून. तुला स्वतःची सुद्धा काळजी नाही का ग आनंदी? असंही ते आरतीचं बोलणं सुरू असतं. तितक्यातच इकडनं पृथ्वी आलेला असतो. पृथ्वी जेव्हा हे सगळं काही पाहतो तेव्हा मात्र आनंदीच्या हातातला जो काही दिवा असतो तो जोरातच फेकून देतो. आता घरच्यांना सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. पृथ्वी हे सगळं काही पाहून तर भडकलेला असतो. पृथ्वी म्हणत असतो, हा मूर्खपणा काय चाललाय या घरात? हे सगळं कुणी केलं? असं म्हटल्याबरोबर प्रांजल म्हणत असतो, अरे दादा मी केलं हे सगळं काही, ती प्रायश्चित्त करते. असं म्हटल्याबरोबर पृथ्वीचा आणखीच पारा चढलेला असतो. पृथ्वी म्हणत असतो, प्रांजल तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही तिच्यासोबत वाग. त्यावर प्रांजल म्हणत असतो, अरे दादा तिच्यामुळे तुला त्रास झाला म्हणून मी तिला ही शिक्षा सांगितली. असं म्हटल्यानंतर आता पृथ्वी त्याला ओरडतच म्हणतो, अरे मूर्ख माणसा, तू तिला अशी गोष्ट करायला लावली जी आपल्या आईने केली होती. असं म्हटल्यानंतर तर घरच्यांना सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की आनंदीने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतलेला असतो. मध्यरात्र झालेली असते, सगळेच जण झोपलेले असतात. आनंदी मालक साहेबांच्या रूममध्ये येते आणि म्हणत असते, मालक साहेब जर आपलं लग्न या घराला तोडत असेल तर मी हे घर सोडून जाणंच योग्य राहील. माझ्याकडनं काही चुकलं असेल तर माफ करा मालक. असं म्हणूनच आता आनंदी मालक साहेबांच्या पाया पडलेली असते आणि तिथनं निघून गेलेली असते. एवढंसं बोलून आनंदीने मालक साहेबांचा निरोप घेऊन घरचा उंबरठा ओलांडलेला असतो. आनंदीला हे सगळं काही करताना फार भरून आलेलं असतं. मात्र मुलांसाठी आणि मालक साहेबांसाठी तिने एवढा धक्कादायक निर्णय घेतलेला असतो. ती बाहेर आलेली असते, पण मात्र एक चमत्कार घडलेला असतो. आनंदीचा पदर इथे तुळशीला अडकलेला असतो. तुळशी मातेच्या रूपात खरं तर समिधाताईनेच तिला थांबवण्याचं काम केलेलं असतं. आता आनंदीला हा इशारा समजतो का नाही हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत